टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पळवापळवी सुरू आहे महायुतीच्या एक पक्षातून, त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेने शिंदे साहेबांनी। मला या संदर्भात काय वाटतं एकूणच जी टीका होते विरोधकांकडनं? मला कुठल्या प्रश्न संदर्भात आपण ज्या ठिकाणी महायुतीचे समन्वय समितीची बैठक झाली, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथं शिंदे सेनेचे आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो की भाजप असो विरोधी पक्षातील लोकांना घेतात, त्यामुळे कुठेतरी जे आहे नाराजी व्यक्त केली जात आहे की अशा पद्धतीने जर लोक घेतलं तर आमच्या लोकांमध्ये नाराजी अशी शिंदे साहेबांना माहिती। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू। महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि खूप मोठा मॅन्डेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमची सर्वांची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मन न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया। एकमेकांचे मन दुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे। ओबीसीना 27% आरक्षण मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळवून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली, त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं। राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ मुंबईमध्ये, दोन्ही भाऊ आम्ही एकत्र राहू, युतीचे संकेत। पहिले युती तर करून द्या, मग नंतर पाहू। त्यांची युती होऊ द्या पहिले, मग पाहू। 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असेल, वेगळे का झाले होते याचा अभ्यास करावा पहिले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।